काळ 35 वर्षाला बदलत असतो बरं का. काळ बदलला. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, काळ सुरुवातीला माझ्या जन्माच्या वेळेस काळ होता शेतीचा. माझा जन्म झाल्यावर 1.5 वर्षाला काळ आला मजुराचा. आता मजुराचा काळ फक्त 7च महिने राहिला आहे. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही, वाचून सांगतोय. ज्याच्याकडे शेती आहे का त्यानं मायबापावर जितकं प्रेम करता, लेकरावर जितकं प्रेम करता तितकं शेतीवर करा. ज्याच्या नावानं 7/12 आहे तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल, लिहून घ्या. वय जरी माझं कमी असेल, बापराव नाना, वय जरी कमी असेल तरी पण मी महाराष्ट्रात फार गाव पाहिले, महाराष्ट्राच्या बाहेर पण फिरलो. मला वाचायचा व्यासंग आहे. अजून 2-3 वर्षाला माजलगावमध्ये सुद्धा घट मांडायला घटाला माती विकत घ्यावं लागेल. घटाला माती विकत घ्यावं लागेल घटाला. कारण माजलगावच्या जवळची माती तिच्यात ढवळे कोंबड्याचीच पखाडायची सगळे. तुम्ही पाहणं कोणी कुणं माजलगावात घुसा ना, कोणी कुणं घुसा, तुम्हाला पखाडत दिसणार आहेत. हे जवळचं शहर आहे म्हणून सांगायला बरं का. सगळ्या शहराची हीच बोंब. आणि थोडंसं लांब गेल्यावर शेतकऱ्याच्या गोळ्या संपल्यात का तुम्हाला कुठं लव उकरू द्यायला? हां, तुम्ही एरवी त्याला किंमत देत नाही तर माती कसा घेऊ देईन ते फुकट तुम्हाला? घटाला माती विकत घ्यावं लागेल. घटाला लक्षात घ्या. ऐका गिरगावच्या बाळ्याचं, अजून 4 वर्षाला मला जर आयुष्य असलं तर जिवंत असेल. आयुष्य काय माझ्या हातची जहागिरी नाही, पण शेतीला इतकी किंमत येणार आहे. फक्त 7 ते 8 महिन्यात शास्त्राच्या पुराव्यानुसार, पंचांगाच्या क्रमानुसार काळ पुन्हा शेतकऱ्याचा येणार आहे. हो, मजूर इतकं चॉकलेट दिली. गुत जर खुरपायला दिलं ना तुम्ही, गुत पाणी पण पित नाही द्वारकाबाई. चतुरी, दोरकी, वची, अंतिकी, हो हो, गंगू, हो, हे पाणी पण पित नाही. पाणी पण बाबळी लाड केलेली तशीच भाकर दुपारची कावळ्यान खाल्ली आणि तसाच पालव घेऊन घरी गेली. बिनगिरी चिलीन घरी गेली. कसं खुरपिलं माहिती आहे का? एका खुरप्यानं गवत काढ आणि एकानं झाकून काढ. पैसे हातात घेणं आणि गवतानं तोंड काढणं संगच. दुसऱ्या दिवशी शितुडे पडे, गवत जाशाल तसंच वरी आलं. आणि घरी गेल्या म्हणली, बाई मला 900 रुपये रोज पडला. आणि हावसानं साखरेच्या डब्यात पैसे टाकले. पप्याच्या बापानं साखरेचा डबा उघडा आणि माजलगावला प्यायला गेलं. ती म्हणली, बाई महाराज काल 900 रुपये रोज पडा बाई, कसे चंडाळाच्या हातात पडे. मी आणलं, बाई चंडाळणी ते हातात पैसे पडल्याबरोबर गवत वरी आलतं ना बाई, तुला कसे पसतेन मा? तू किती काशी केलीस त्या शेतकऱ्याची बाई. तू ही काशी पंढरपुरातला करणारच आहे तू ह्या नवऱ्याच्या रूपात. विठाला विठाला शेतकऱ्याच्या पोरायच्या चपला सगट बुटा सगट पाया पडतो. बापानी प्रॉपर्टी कष्टात कमिली, जमिनी इकू नका. बुटा सगट पाया पडतो तुमच्या. काळ बिकट आलाय सज्जनांनो. मगाशी बोलून गेलो, जगात सगळं तयार करणाऱ्या मशीन येतात, सगळं तयार करणाऱ्या मशीन येतात. गहून ज्वारी नाही करता येतो मशीन तयार. ती तयार करण्याची ताकद फक्त काळ्या मातीत आहे, फक्त काळ्या मातीत आहे. त्याच्यावर प्रेम करा. माझं वय कमी असल्यामुळं विनंती करतोय तुम्हाला, विनंती करतोय. फार गरज आहे, फार गरज आहे. शेतीवर प्रेम करा. फार मोठे व्हाल तुम्ही, फार मोठे व्हाल. असो, तसा काळ बदलला. काळ मुलींचा आलाय, मान्य करावं लागेल. जहागिरी नाही. एक सांगू का तुम्हाला, राग येऊ देऊ नका. मी सुद्धा शेतकरी आहे. उतरेश्वर बापूला माहिती आहे मी चांगला शेतकरी आहे. मारुद्र बुवाला माहिती आहे, मारुद्र बुवाला सुद्धा. तवापेक्षा आताच बराच आलो मारुद्र बुवा. चांगला शेतकरी मी, चांगला शेतकरी. खूप सोयाबीन काढतोय मी, तुरी खूप काढतोय, ज्वारी काढतो, हरभरा भरपूर काढतोय. म्हणून तर इतका मस्ताडेवानी बोलतो. हो, एखाद्यानं नाही कीर्तन घेतलेत नको घेऊ, तुला 30 गाव पठ्याला 36 गाव. चुकीचं बोलतच नाही ना, फक्त खरं बोलल्यावर मिरच्या लागतात काय काय लोकांना. काळ बघा का काळ मजुरा चालता. कारण एकेकाळी मालकायनं बुटा सगट गडी तुडील ते. हाही काळ तुमच्या लक्षात असेल. झोपीत तुडील ते, झोपीत. मग काळ दर 35 वर्षाला बदलत असतो. तो शेतीचा काळ आता डबल आलेला आहे. मजुराने ह्या बोटावरला तो काय ह्या बोटावर केलाय. रोजदारी पाहिल्या काय काम आहे फवाऱ्याला. काल जरा उसनच भरली. येत नाही रोजदार फवारा पाठीवर. नाही काल कसं का नाही असं वाकलो आणि काऊन माग वाकला. नाही म्हणले उसनच भरली फवारा. नाही काय काम आहे, काय नाही. बोरी खाली बाच टाकून झोपायचंय आणि पंखा लावलेला आहे.
आणि फुकट बाजाराच्या इथे तुझ्या तोंडात पैसे घालू त्या दिवशी. काम विचारून रोजाने येते मस्त. मी पण रोजदाऱ्या केल्या ना. मी दर रविवारी गाडी हाणायला जात होतो एका श्रीमंत माणसाची. शेतीत कामं केलीत मी पण. आता काळ येणार आहे शेतकऱ्याचा, ताण घेऊ नका. असेल थोडासा काळ, गेलाय बिकटचा काळ, मागच्याचा गेलाय. आताच्या तरुणांचा काळ गोड आलाय. फक्त जात जा. 10:30ला उठतून दात घाशी तू. मंत्र्याचा चुलता आहे का तू? आणि पुन्हा म्हणतो आभाळ फाकलं, तू जाणार आहेस आभाळात. हो, 10:30ला दात घासणारा कुठं पप्याची माय जगीत असतो वे भंगिऱ्या. ते तर पाईपलाईनचं ढेलं इकीन ना हरामखोर. विठाला 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 विठाला. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. जो काम करतोय लक्ष्मी त्याला माळ घालती, लक्षात घ्या. विचारा जुन्या माणसांना. माणसं शेतात जरी जाता नाही आलं तर आपले बाप दादे मुंगशाच्या दोऱ्या घरी वळीत होते, कासरे घरी वळीत होते, बाजाचं सूम घरी वळीत होते, गोपणी घरी तयार करीत होते. सगळ्या मुंगशाचे असेल, जोत्याचे असेल, आसूड असेल, काय असेल, सगळे साहित्य म्हातारे माणसं घरी बसल्या बसल्या काम करीत होते. आता म्हातारे पण तररले मंदिरात पती खेळत आहेत. हो, नाही यायच्या अंगावर मारुती मंदिर पाडायचा का? तिथंच यायच्या समाध्या फरची खाली व्हायच्या. किती आगावपणा, किती आगावपणा आहे का नाही? आपण जे पिंडात बदलत असतं का सज्जनांनो, त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. विठाला विठाला विठाला. एक सोपी सांगतो, वैचारिक पातळी ज्याची खालावली का त्याच्या सगळ्या गोष्टी खालावत असतात. मला चांगलं कळतंय शेतीतलं, चांगलं कळते. परवाला एक महाराज म्हणला तुम्हाला चंद्राव घर बांधायचं का? इतकं काऊन येणार देतात शेतीत. मी पळडो ते दिवशी गेलतो त्या बाय गुडघ्यावर पळडो. पण त्याला म्हणलं 314 क्विंटल सोयाबीन झाले, फुटू दिन गुडगा. इतके पैसे लागत आहेत का गुडगा नीट करायला? हां, फुटू दिन. ते म्हणलं इतकं काऊन ताण घ्याले. अरे म्हणलं ताणाव नसतं रे सोंबळ्या. झोपीने जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. निद्रे आयुष्य वाढे मग आजगर का मरे. एकानं काम केल्याच्या नंतर दुसऱ्यानं त्याच्याकडे बघावा आणि त्याच्यासारखं आपण काम करावं. संसार सुखाचा होत असतो. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. काम वाढत असते. वैचारिक पातळी प्रत्येक गोष्टीनं. तुम्हाला एक सांगू का, एखादा कीर्तनकार म्हणत असेल पैसे का बांधून न्यायचेत का डोंबल्यावर, ते मूर्ख असेल, तो नालायक असेल कीर्तनकार. तो पैसे बोकांडीवर बांधून नेत नसतेत. पण देव आणि संत याच्यानंतर जगातली कोणती शक्ती असेल तर पैसा नावाची शक्ती. मंडपाचे पैसे वरून पडलेत का गावाला? हा, आता आजच्या काल्याच्या पंक्तीला गहू वरून पांडुरंगाने दिलेत का? म्हणलं का लोहुळ नंबर 1 नंबरचे लोक अत्यंत भाविक आहेत बरं का. त्यांच्यासाठी गहू, भात, तुरीची डाळ, मसाल्याचे पदार्थ, भाजीचं साहित्य मी पंढरपुराहून पाठवतो. गोळ्या संपल्यात का मालकाच्या पंढरपुरातल्या? कसा पाठवून दे? तुम्हाला पैसे लागले असतील का नाही याला? मग देव आणि संत याच्यानंतरची कोणती शक्ती असेल तर पैसा असेल. पैसे मेल्यावर बांधून नेत नसतील सज्जनांनो, पण मरेपर्यंत लागत असतील. राजे हो, 10वा सुद्धा पैशाशी होईन, माती सुद्धा पैशाशी होईन. 7 क्विंटल सरपण कोण फुकटे दुख आरामशीनवाला लागते ना पैसे तुम्हाला त्याच्याजवळ. आगा तृप्तीची भया आपसव्य यज्ञोपविता अगो पिंडो यत्तर्पणो जायते आर्थे किंमत जायते. इकडे जाणवं करून पूजा करावं लागते ना. आपसव्य एरवी आपलं इकडे असते, पण पिंडाची पूजा करताना अपसव्य जाणवं असते. त्या पिंडाला सुद्धा पैसे लागतात दत्ता बाबा. पण पैशाच्या विरोधात नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सब पैसे के भाई. एक गाणं ऐकलं तर ट्रॅक्टरवाल्याचं मी, त्याला नाद असतो जोरात गाणे लावायचा. कुठून जोर दिला देवान काय माहिती त्याला इतका. त्याच्या ह्या जोरामुळं टाल्या पालथ्या वाल्यात ऊसाच्या. हो, जे गाणे मोठे लाईत नाही त्याची टाली पालथी होत नाही. त्याला त्या नादात कळत ना. मी परवाला एका कारखान्यापाशी कीर्तन होतं, सांगितलं जो ट्रॅक्टरवाला शेतकऱ्याचा ऊस व्यवस्थित कारखान्यात नेईल त्या ट्रॅक्टरवाल्याच्या पिढीला 3ऱ्या पिढीत तहसीलदार जन्माला येईल. आणि जो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर मुद्दाम शेतकऱ्याच्या ट्रॉल्या पालथ्या करीन त्याच्या 42 पिढ्या ट्रॅक्टरचे टायरे हवा आणतील. दोन्ही गोष्टी सांगितल्या आहे का नाही. रात्री बेरात्री पसापसा पाणी घालते, उंचू काढा सरप याचा विचार न करता, रात्र दिवस याचा विचार न करता 12, 13, 14, 15 फूट वाढलेल्या ऊसामध्ये जीवाचं रान करून तो शेतकरी राजा तिथं आपलं जीवन मातीत घालतोय. त्याचा ऊस का पांढरा. ज्याचं रस्त्यावर दुकान आहे असं एकच दुकान आहे, त्याचं नाव शेतकरी राजा.
त्याच्या विरोधात कोणीच नाही गेलं पाहिजे, कोणीच नाही गेलं पाहिजे. कारण माझ्या अंतकरणातला नव्हे, पुराणाच्या अंतकरणात 4 देव आहेत. काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक 1 देव, यांचं भजन करणारे 18 संत 2 नंबरचे देव, भारताच्या सीमेवरचे जवान ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो ते 3 नंबरचे देव, आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ते शेतकरी राजा 4थ्या क्रमांकाचा देव. हो, देव आहे, देव आहे, तो देव आहे, देव आहे शेतकरी राजा. शेतीच्या बाबतीत 13,819 पुरावे सापडेत. 13,819 पुरावे माझ्यासारख्या येडगळ बाळ्याला. शेतीतले पुरावे सगळ्या संतांचे निवडा, मग लक्षात येईल तुम्हाला किती किती पुरावे आहेत, किती पुरावे आहेत, किती पुरावे आहेत. फार मोठी ताकद आहे शेतीत. असो, वैचारिक पातळी नाही बदलायची. अभंगात विषयांतर होते पण येतो जाग्यावर मी. माझा नियम आहे, मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. कडव्याहून नाही. हा, ज्याला कड हो गवसत नाही का असं समजायचं, तिकडे इकडे आलंय कीर्तनात विठाला विठाला विठाला. वैचारिक पातळी सांगतोय बघा. तुम्हाला लक्षात असेल, सुतार दादाच्या नेहावून तिफन उचलल्यावर मारुतीला येडा घालीत होते. हे तर बरोबर आहे ना. एकाच्या डोक्यावर दांडी असते आणि एकाच्या डोक्यावर पाभर असतंय. पाभर म्हणजे मागचा भाग. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला पाभर नाही कळायचं, त्याला कसं कळन, त्याला हे नवे शब्द कळतात ना दुसरे. हो, आणि त्याच्यामुळं एक बाई बँकेत पैसे उचलायला आली, करा सही तर लावा शाही. अंगठा द्याला आणि तिने तिला विचारलं, बाई काय चाललं? म्हणली मी लय बिजी. अरे बाप्पा, म्हणजे सही करताय ना, बिजी म्हणजे इंग्रजी शब्द. काय पोरायनं टेन्शन आणलंय म्हणे महाराज. टेन्शन बी शब्द इंग्रजीचाच आहे ना. दात तर नव्हतेच तिच्या एका ठोक्यातच पाडा वाटू लागले. म्हणजे आपले शब्द आवडत न, तो दुसऱ्याचं डोक्यावर घेतलं ना बोकांड मोडून जाईन ना. विठाला विठाला विठाला. मारुतीला येडा घातल्याच्या नंतर गाव जवळ असेल, आबा रान जवळ असेल तर रानात टिफन टेकीत होते, आणि रान जर लांब असेल तर मारुतीला येडा घातल्यावर बैलगाडीत टिफन टाकायची आणि मग शेतात न्यायची. पेरणी वाढेपर्यंत घरी येत नव्हता पेरणारा. पेरणी वाढणे म्हणजे पेरणी होणे. आपल्याकडे झाली म्हणत नाहीत. बगव्यातलं कुंकू संपलं म्हणायचं नाही. टिकल्यावाल्यानं जरसं शिका. रोज नका का लाईनत, पण सणावाराच्या दिवशी लाई जा. पप्याचा बाप हाय म्हणून लाई जा, लाई जा. टिकल्या का लाईनत पण वरी लाई जा. खाली लाई तर वरी का कोंबडी बसवायची कांडे घोळायला. पण काय आहो, सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, कीर्तनायला दम नाही. नुसती महाराज श्रीमंत करायचे, तुमचा असाच झपका. महाराजांनी बंगल्यावर बंगले बांधायचे आणि तुम्ही काहीच नाही घ्यायचं. कशाला सप्ता तरी करायचा? इथं बसलेल्या 125 बायकाने उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. हो, नाही म्हणून द्या टिकल्यावाल्या. जुन्याने तर म्हणा ना नवऱ्याला मालक. ह्या पण म्हणतात राम्या, अरे म्हातारं मंदिराकडे गेलंय, त्याला म्हण स्वयंपाक झालाय गिळायला. गुरख्याला बोलायली काय? हा, येम तुला नरकात टाकीन चतुरे. विठाला 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 विठाला. चांगलं घेतलं पाहिजे, आपलं चांगलं घेतलं पाहिजे. हा, बघ्यातलं कुंकू वाहडं म्हणलं पाहिजे, झालं नाही पाहिजे. खोळीतलं बी संपलं म्हणत नव्हते बरं. आताच्या भंगिऱ्याला कळत नाही. आम्ही एक गडी लावलं, त्यानं बिना रुमण्याचं चावत आणलं. मी त्याला 6 महिन्याचे पैसे पटल्यावर काढून दिलं. ते मी म्हणलं, तुला मला रोडच्या कडीची जमीन इकायला लावशील, तू काळं कर, नाही तर तू मोह काळं करशील. तू बिना रुमण्याचं आऊत आणलं, तू काळं कर. शेव करल कळत नाही. हो, मध्ये खरंच काळ शेतकऱ्यासाठी बेकार आलता बरं. मजुराचा काळ लई टोकाला गेलता खरंच. पण तरुणांना पुन्हा एक विनंती करतो, हात जोडून पाया पडून, आपल्या बाप दाद्यानं त्या परिस्थितीत पण जमिनी सांभाळल्यात. तुम्हाला विनंती करतोय, सांभाळा. पेरणी खोळीतलं बी वाढं म्हणत होते, संपलं म्हणत नव्हते. आणि पेरणी वाढेपर्यंत म्हणजे संपेपर्यंत घरी येत नव्हता. आता बैल तसेच घ्यायचे, पाभरती तर ठवाचन, घरी येऊन पप्याची माय जेवायला वाढी ती. म्हणून तर बुडख्या वाल्यात, म्हणून जेवाऱ्या बुडख्या. याच्याही पलीकडचा काळ संपलाय. आता दोऱ्या वळून देणारे गावात आलेत घिरक्याव. आणि साड्याला तर कमीत नाही. पूर्वीच्या काळात फक्त रक्ताच्या नात्यात मुळं देत होते. आता बबीचं लग्न असल्यावर 700 मुळं. आणि साड्या अशाच 4 वार 6 वार कोण घ्याले, 4 वार. मग डोके भरून पदर घेतला तर पाय उघडे, आणि पाय घोळ नेसली की झिपऱ्या उघड्या. मग ही साडी नेसायच्याच कामी नाही ना, हिच्या दोऱ्या वळल्या. आता बायकोचं तोंड पाहचत नाही, बायकोच्या साडीचाच कासरा टिपणीला. हो, म्हणून जेवारीच्या बुडख्या. जे पिंडात बदलत का ते ब्रह्मांडात बदलत. विठाला विठाला आलं पाहिजे. काम करण्याची क्षमता अंतकरणात असावं. ज्याच्याकडे 10 गायी आल्या त्याला एका गाईचं तरी दूध काढता यावं. एका गाईचं दूध काढता यावं, नाही तर त्याच्यातून वासरात काहीच फरक नाही.
गडी म्हणला मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे. ते गडी सुट्टीवर गेलं आणि 5 गायी आलेल्या 9 म्हशी आलेल्या. वगारं म्हशीकडे पाहतेत आणि वासरं गाईकडे पाहतेत आणि हे दोघाईकडे पाहतो. मी म्हणलं काय चाललं काय नाही. म्हणलं आपल्याला काढताच येईन. म्हणलं तू यातून वगारात काहीच फरक नाही. वगाराला सोडता येईन म्हणून पेता येईन आणि तुला काढता येईन म्हणून काळाच्या आपे आलास. आपल्यापुरतं आलं पाहिजे, आपल्यापुरतं आलं पाहिजे. त्या माणसाच्या जगात कुठंच वादत तडत नाही महाराज. आलं पाहिजे, आलं पाहिजे. तरुणांनी शेतात गेलं पाहिजे. शिकत असणाऱ्या मुलांना सुद्धा रविवारी एकदा पण गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे माहिती आहे का? बापाचा माथ्यातला घाम, बापाचा रानात काम करताना माथ्याचा घाम पुढून वगळत असताना बेंबीवर जातो आणि पाठीमागून वगळलेला पाठीचा कणा भिजून कमरेचा धोत्राचा कंबरपट्टावाला होतो. हे रविवारी पोरानं बापाचा घाम पाहावा म्हणजे कालांतरानं तो संपत्ती टिकीत असतो. ज्यानं बापाचा घाम पाहिला नाही का त्या भडव्याला संपत्ती टिकीता येत नसती. विठाला विठाला विठाला. चला पाहाचा खेळ संपला. पोरी पाहाचा नवल सांगतो शेवटचं नलो गुरुजी टाईम संपला. घेतो 10 मिनटं आगाव काय त्यांना मग काय मीटर जळायले. नालायक लोक वाट्यावर मोबाईल इचकीत बसलेत. मी देव सांगताना 10 मिनटं पुढं सरकलो होतं. माझ्या पदरात पाप थोडंच पडणार आहे. पुण्याचे पुण्याचे ते इटेवरच्या मालकाचे 16,107 लग्न झाले. 16,107 लग्न बस झालते ना. किती बायका झालत्या? 16,107. तरी कधी आईचं दर्शन घेतलं. आईचं दर्शन घेतलं. रोज सकाळी घेत होते. रोज सकाळी. मला 2 अवतारातलं माहिती आहे. तसं 4 अवताराचं माहिती आहे. प्रभू रामचंद्र रोज सकाळी स्नान उठ झालं की कौशल्याचं दर्शन घ्यायचे, सुमित्रेचं दर्शन घ्यायचे आणि कैकेयीचं पण दर्शन घ्यायचे. असे रामायणात 2 पुरावे आलेत महाराज. पुरावा असल्यावर कोणाची भीतीच नाही. पैसे खिशात जास्त असल्यावर गुळ 10 किलो घेतला काय 20 किलो घेतला काय. खिशात पैसे नसल्यावर गुळाचा भाव करीत होते माणसं, खात होते. पुढच्याला कळत होतं बरं का खाला आले घ्यायला नाही आलं. पहिले गुळाच्या साथीला माणसं खपक्या खडा खाचे हो छटाकाचा. कसं काय जास्त त्याच्यात कसं आहे काय आहे असं माणसं त्याला कळत होते खाला चालय. हो खिशात पैसे भरपूर असले की बाजाराला भीती नाही आणि पुरावा असला की आपल्याला बोलायला भीती नाही. एखादा जरी विचारला कशात येतं धोतर पिवळं होईल ना गिरगावच्या बाळूचं नाही. त्याच्यामुळे पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. आईचं दर्शन घ्यायचे. पंढरपुरातले मालक द्वापारयुगात सुद्धा आईचं दर्शन घ्यायचे. कौशल्य मातेचं दर्शन घेतलं पुन्हा एकदा घेतलं. डबल घेतल्याच्या नंतर कौशल्याने विचारलं आपलं काय नाव होतं पुढच्या अवतारात? देवकीनं. देवकी मातेने विचारलं कन्हैया सकाळी एकदा पाया पडतोस आज डबल कशाला पडलास? नवल सांगतोय नवल नवल. आई काय नाही गाज एक काम आहे मला पुन्हा एकदा आशीर्वाद देणं. कशा करता? मला पुन्हा एक लग्न करायचंय. बाप्पा 16,107 बायका आहेत ना रे तुला आणि किती सुंदर आहेत. पाती कवडाकडून चल ती भितडाकडे थोडीची. किती सुंदर बायका आहेत. त्याच्यापैकी एक लक्ष्मी आहे आणि एक तर इतकी श्रीमंत इतकी श्रीमंत. आमच्या शेजारणीनं बोटुळे आणले माहेरातून. बोटुळे तुमच्याकडे काय म्हणतात? लांबटे बोटुळे शेवाया. तिने एकच नाव ना लांबटे बोटुळे शेवा एकच नाव. जसं वांग्याला बैंगन म्हणतात. बैंगन आणि वांग एकच. तसं लांबटे बोटुळे शेवाया. शेवाया आणल्या आणि काल दिवाळीचा पाडवा होता. दर्शनाला चाललो. ते नेमकीच शेवायाचा भात केलता आणि मी दिसलो. यान महाराज मला नाश्ताच करायचा होता. आमची दिवाळी नेमकी तीच दिवशी गेलती म्हणून मी घराकडे पाहतच गेलतो. मी काय येडा आहे का कोणाचे घरं पाहायला? मला ती वास आला मस्त तुपाचा याचा त्याचा. तिकडं आमच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकती. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते येतोय. हा तुम्ही चुन्यासाठी भीक मागता. मला लगेच कळत आहे ना हाय कर चुना म्हणता. त्याच्यापेक्षा मी बरा आहे ना. मी भातासाठी पाहिलं. विठाला 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 पाहिल्यावर यान महाराज म्हणलं येतो दर्शन. हा घेता येईन म्हणलं नाही 4 पावला मारुती पाया पडतो. पाया पडून आलो. धुवा बरं हात पाय म्हणलो कशाला बाबा सकाळी हात मला तर चट माहीत भात शिजायला सगळं आले पण ते म्हणावं लागत असते तसं या. आणि त्यातली त्यात आमच्या महाराज लोकायला हे जास्त जमतं. आमच्या घरी तारीख घ्यायला एक गाडी आली. 7-8 माणसं आली. मी फोनवरच तारखा घेत असतो. ही बी तारीख आपल्या बोराडे शास्त्री बाबांनी फोन केला. शक्यतो फोनवरच बोलत असतो. पण एक गाडी आली 7-8 माणसं आले. काय काम काय तारीख घ्यायची. बरे होते बागायतीच होते. मी बी मसड बारक्या झाडाला बांधित नाही. हो ना. तिनं झाडं उपटिलं कानी गेली मसडं गेली वाघरू मेलन घरी आणि पाऊ मालक मेला. त्याच्यामुळे चांगल्या झाडाला बांधली ना पिळे घेती पण दोरी तुटत नाही. हो चांगल्या झाडाला बांधलं पाहिजे बैल मसड काय कोणीकडचं कोणीकडे लावू नका. आणि मग ते आले बसले असे वगैरे. तर मग मी सहज सांगितलं अगं
चहा कर बरं. आमच्या घरी शिकलेले 3दा म्हणल्याशिवाय करू नको. इतकं नका हसू. तितका येडा कारभार नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घ्यालो. हे सगळं तुमचंच सांगायलो. हे बी ध्यानात ठेवा. आता दुसरा आवाज पटकन दिला की त्याच्या लक्षात येते आपण गॅसकडे जावा, चुलीकडे जावा. पण मी दुसरा आवाज द्यायलाच नाही. 20 मिनिटाला म्हणलं चहाचा काय मिळ रे. आणि त्याच्या 20 मिनिटं गेल्यावर मी म्हणलं अरे चहा बघा बरं. त्याच्यातला एक पाहुणा म्हणला महाराज 1:30 वाजलाय, सोमवार आहे, सोमवार सोडूनच जाऊ ना. हो काम झालं बाबा. आता चहा दाखायचं तर सोमवारावर भेटली का. तसे हुशार लोक आमचे कधी कधी येते अंगलट. लय हुशार लोक. मी शाळेत शिकायला होतं तर खोली केली मंगल कार्यालयाच्या जवळ. मला 2 मित्र होते. ते म्हणलाय कशाला रे भनभने फटाकडे वाजत आहेत, बँड वाजत आहेत. मी म्हणलं येडपट आहेत का काय रे तुम्ही. मेसवालं काय देते रे आपल्याला ते पुंगट पाणी आणि ते. हा जिथं जे दिवशी लग्न आहे ते दिवशी इथं टप्पू हाणायचा. ते म्हणले हो गडी याचं डोकं आहे. मी म्हणलं मला शेंडी आहे गळ्यात, तुळशीची माळ आहे. तुम्ही दोन्ही पाकिस्तानी आहेत. तुम्हाला काय कळत आहे. आकली आहेत का तुम्हाला. मग त्याच्यातलं एक लय हुशार होतं. ते म्हणलं बरं आपण लग्नात जेवताना काय म्हणायचं. म्हणलं काय मग काहीच म्हणायचं नाही का. येडपटेच का काय. ते जर म्हणले तुम्ही कोणीकडे पाहुणे येतं. मी म्हणलं पहिल्या पंक्तीला बसलं की म्हणायचं पोराकडे येतं. आणि दुसऱ्या तिसऱ्या पंक्तीला बसल्या म्हणायचं आम्ही मुलीकडचे येतं. पण योग असा आला गुरुजी 2-4 पंक्ती होऊन गेल्या त्या. आणि एक जणांना आम्हाला विचारलं कोणीकडे येतं. आम्ही म्हणलं पोरीकडे. मग ते नंतर ते पुढचा म्हणला पंगत 13व्याची आहे. कधी कधी आमच्याकडून बी उघडं पडत होतं असं. कधी कधी होतंय शक्यतो हुशारी चांगलं 3 वर्ष जमलं म्हणून. एका दिवशी उघडं पडू द्या ना. एका दिवशी निघत असतं काबार. त्याला काय व्हावं लागलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भगवंतानं सांगितलं आई साहेब मला लग्न करायचा आशीर्वाद देऊन टाकते. म्हणजे बस झालं ना रे. म्हणलं आई 16,107 बायका केल्यात. एकाही बायकोची चप्पल फाटली नाही. एकाही बायकोची साडी फाटली नाही. एकाही बायकोची चोळी फाटली नाही. आणि एकाही बायकोचे दागिने खतासाठी आणि ब्यासाठी सोनाराचे तुटलेले बँकेत ठेवलेले नाहीत. एकाही बायकोचं 1 रुपयाचं घराणं नाही. मग एक केल्यावर घराणं येईन का. पाठीवर थाप टाकली. माईन सांगितलं बापा जरा बऱ्या घरची कर. कोण्या बाईला वाटतं आपल्याला सून श्रीमंताची तो अबाब्या त्या लायकीचा लागन ना. तो अबाब्या बुटा हरपून येतून तुला श्रीमंत पोरगी द्यायला येडे झाले त्याच्या गोळ्या संपल्यात का. बाब्या बिला त्या लायकीचा लागन ना. आहे का नाही. देते ना श्रीमंत. काय त्याला बायकांनी सून श्रीमंताच्या घरची येण्याऐवजी सात्विक सदाचारी पुण्यशील घरची यावा अशी अपेक्षा करायची. पवित्र कुळातली यावा अशी अपेक्षा करायची. श्रीमंतीचं काय करता. अन्नमान धन हे तो प्रारब्धा. हे सगळं प्रारब्धावर आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. हे काही कोणी आल्याच्या नंतर येत नसते. आपण नशीब घेऊन यावा. नशीब सगळ्यात मोठं श्रीमंत आहे. चांगल्या घरची सात्विक घरची यावा. आपल्या घरी सगळ्याला तिने जीवाभावानं सांभाळावा अशी सून आली पाहिजे. रूपावर काय करायचं ते. मग आईनं सांगितलं जरा श्रीमंत घरची आण बापा. काय हरकत नाही म्हणला येतो. गेले सरळ पोरीच्या बापाला सांगितलं मला तुमची पोरगी देऊन टाका. पोरीचा बाप लय आडमुठ होता. पोरीचा बाप म्हणला मी बाजार मांडला का. तुम्हाला पोरगी मागायला आला. तुला पोरगी द्यायला मी पागल आहे का. आणि मागायला कोण आलं तर माहिती आहे का. पंढरपुरातला मालक. पण त्याला काय माहिती आहे कोण आहे म्हणून. त्याला काय माहिती आहे कोण आहे म्हणून. पण मालकानं सांगितलं ऐका ऐका तुमच्या मुलीचं लग्न करायचंय ना. म्हणले हो. नवल सांगायला नवल करायचं ना लग्न. हो मग माझ्यासोबत केलं तर काय हरकत आहे. तुला कसं देईन म्हणले. उद्बत्तीवाणी तू शरीर आणि तुला कशी देईन पोरगी. मग द्याची कोणाला जे माझ्यासोबत कुस्ती खेळन त्याला. पोरीचा बाप म्हणला. हे बाहेर आलं. रुमाल होता मस्त आपला रंगीबेरंगी लाल बुंद कलरचा. सगळे अंगावरले कपडे काढून रुमालाचं लंगूट बंद बांधलं आणि पोरीच्या बापाकडे आबूक ठोकली. चल म्हणले कुस्तीला. हलक्या तिथंच होत्या. पकवाद नव्हता. जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी. ती कुस्तीला हलकीच वाजत असती. पकवादाव कसं नाचन. पकवादाव कुस्ती नसती खेळता येत. पकवादात भक्तिमय वातावरण असतं. कुस्ती हे वेगळं 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 वेगळं. आणि मग त्या असे वाजू लागले डफ हलक्या गिलक्या सगळ्या. पोरीच्या बापानं बी लंगूट बंद बांधलं. पण पोरीची मायले दयाळू होती. ती म्हणली आहो त्याला कळत नाही पण तुम्हाला कळत आहे ना. ते इतकुसं पोरगन तुम्ही त्याला मारता ना. फिरला बाप मागं. बायकोचं ऐकून म्हातारं मागं सरकलं. पण पुढचं लय रगील ना. ते म्हणलं या 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 मोडू द्या मग तंगड. पण हे काय मी मस्तन
मला येत होती कुस्ती खेळायचो आम्ही नदीत खेळायचो मसोबाच्या डावा कुस्त्या. ते काय झालं 4 फेब्रुवारी 2019ला इकडचं हाड मोड. हो पण पंढरपुरातला मालक या मला म्हणला हे रगिले याला वापस कर. 4.5 तासानं जिवंत म्हणून सांगितलं डॉक्टरने. गेलतो तो रक्त लाकडं जमा करू लागले इकडे. मालकाची कृपा झाली वापस आलो. हे जरा मोड इथं गॅप हे म्हणते डॉक्टर. आता इतके पाकिटं टाकून गॅप भरणं कशानं भरू तू काय माहिती. हो ना आलायच केवढा गॅप तेच कळणं. विठाला विठाला विठाला. माझं का वय थोडंचे गुरुजी बसून कीर्तन करायचं पण त्याला विलाज नाही. उभं राहिल्यावर मी चालतो सोहळ्यात दिंडीमध्ये सर्वत्र चालतो पण उभं राहिल्यावर कंपन होते. ते अधिकाच्या आकाराचा गॅप आहे काहीतरी असं क्रॅक आहे. बाकी असं वरच्या याला डॉक्टर हुशे साहेब चांगलं मदत करते. जालना हॉस्पिटल बाकी सगळं नीट करते. ते त्यांची कृपा आहे माझ्यावर. आणि मग ती आबूक ठोकल्याबरोबर बाई म्हणली आहो नका. अरे काय नका नका म्हणती. ते रगीलपणाने हीच म्हणायला तू नको म्हणायली. ती म्हणली अरे बापा ते माईला रे तू आवडता असशील बापा जाय ना. म्हणला गपचिक बसा बाई कुस्ती खेळायचीच. बाई म्हणली अहो जा मायला रगील किला आले त्याची पहा सोय. टाका एक पेच त्याच्यावर. ते पेचात बसते वय. त्यानं चांगल्या चांगल्याला पेच टाकले ते याच्या पेचात अडकत होय. ते त्याचा काय पेच आहे उगा. हा त्याचा साधा पेच होय. पाऊस कमी पाडा आणि त्यानं कमी पेच आणला का. हां साधा पेच होय त्याचा देव. आमचं एक पाहुणं भेटलं भंगिरे मला. ते म्हणला मी टेम्पो भर पुस्तकं वाचिलेत. मी म्हणलं तू एखाद्या पुस्तकानं पाऊस पडत का. हां मी म्हणलं मग हे पप्याची माझं घेऊ. ते पुस्तकं काय कामाची भंगिरी पुस्तकं. त्याचं पुस्तक वाचव. हो कथा त्याची कर प्रमाण आहे पण राहू दे बापू आता. हो कशाला बाकीच्या याच्या कथा वाची तू. जीवनाची कथा होऊन जाईल. आणि त्याची कथा जर वाचिली तर जीवनाचं सोनं होत आहे. आणि ते कोणाला पेच हाण देतं वय. खुर्ची किती कुस्ती किती दिवस चालली. 27 दिवस. 27 दिवस आणि 27 रात्रा. 28व्या दिवशी जामवंताच्या लक्षात आलं हे माणूस नाही गडे. पेच तर नाही टाकला शिंदे पाटील. पायच धरले पायच धरले पायच धरले. आणि मग जामवंतानं सांगितलं 27 दिवस झालं पाणी प्यायला नाहीस. 27 दिवस झालं जेवण केलं नाहीस. 27 दिवस झालं जांभाळी दिली नाहीस. 27 दिवस झालं थकला नाहीस. नैवाम काया वरुताम श्वेतहा. काया म्हणजे शरीर वरुता शरीर आणि वरुता म्हणजे वरी आणि श्वेत म्हणजे घाम. तुझ्या अंगाला घाम आला नाही त्यावरती तू माणूस नाहीस. रूप प्रगट केलं. एकदा पाया पडू द्या म्हणले. विटेवरचे मालक म्हणले एकदा कस काय. पोरगी द्याल्यावर तुम्हाला माया पडावं लागेल. मी सासरा आहे ना. काय हुशार माणसं होती. असू द्या ना अस्वल पण हुशार होतं हुशार. आणि देऊन टाकली. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिद सर्वस्थितो यत्मङ्गलाभय जायते पूर्णमुच्यते हा तदेव सर्वस्तुते यदि भवायः. झाले मंगलाष्टक. ताई ग बाई ग आणि श्रीराम तात्याची भागी सका तात्याचा पांड्या. अशी मंगलाष्टक असते का वगैरे बॉम्बाल्यावानी. हा एका लग्नाला गेलो ते मंगलाष्टक म्हणणार इतकं रड म्यानलं. नवरी रडन तू नवरी खाऊ देन बुंदी खाऊ देन चांडाळा. तू काऊन रडायला गौरू गौरू. हे असे मंगलाष्टक असतात का. ज्या ज्या पोरायचे लग्न राहिले त्याला संप्रदायाची शपथ आहे. तुमच्या लग्नातले मंगलाष्टक सात्विक म्हणा. हे भांगारे गाणे म्हणू नका. पाप लागन. बायका तुम्हाला थुत्रीत हाणत्याल. असे मंगलाष्टक तुमच्या लग्नात झाल्यावर. विठाला 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 विठाला. अहो भंगारी असणारा मुसलमान त्याच्या लग्नातले नियम मोडीत नाही. मिस्त्री काम करणारा मुसलमान लग्नात नियम मोडीत नाही. आणि आपण एवढे पैसे असताना नियम मोडीता. काय वाटत असेल माझ्या बेटीवरच्या मालकाला. हे निदान मंगलाष्टक तरी कोणालाही म्हणू द्या पण सात्विक म्हणा. ब्राह्मणाला पहिलं शेवटचं म्हणू द्या. आम्ही एका लग्नाला गेलो शेवटचं मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणूच दिलं नाही. त्यानं पडशी घेतली निघालं. म्हणलं देव बाबा कसं काय. म्हणले करीन ना बाकीचे साडे. आता त्या मंगलाष्टक म्हणणाऱ्याला म्हणलं बामणाचे बुटासकट पाय धर नाही ते हे बुवा तुला हाणतोय आता. तो कशाला येणार द्याला काय. तू मंगलाष्टक म्हणल्या त्या पुरल्याला 25 पोरं होणार होते का. कशाला येणार द्याला रे फुकट कळण शेंडी वळवळ. आपण आपलं मरावं अक्षदा फेकावं नुकती हाणावं घरी जावा दिलं पाकिट तर जावं. कशाला आगावपणा करतो तू. हा काय गरज आहे तुला. लय गाता येतं तर मधलं म्हणायचं ना. कशाला आगावपणा केला. लय माणसाला येड्यावानी कुत्रेवानी करायची. तुम्हाला एक सांगू का काही काय माणसाचे स्वभाव पण कुत्रेवानीच असतात. कुत्र्याला पालखीत बसलं तरी भुकतच ते हो.
श्वानशिप के बैसविले त्याचे भुंकणे नराहे उगले सोन्याच्या पालखीत कुत्र्याला बसिलं तरी बाहेर तोंड काढून भुकूत लागलं. तशी माणसं काही कुत्र्याच्या वाहनाची वळवळ 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 काही गरज असते का वळवळपणा करायची. एका बाईनं मला दूध घ्यायला बलिलं, मी जात नाही पण बलिलं, एकटा नाही गेलो. हो एकटा नाही, मी त्याला सांगितलं होतं ना बायकातून लांब राह, एकटा नाही गेलो. हां यायच्या लय बाईला कोण्या बी जगदंबा समजून लांबून नमस्कार करायचा. तुका म्हणे सरपईंचू नारायणन वंदावे दुरून, तशा ह्या सगळ्या जगदंबा लांबून राहिलं पाहिजे यायच्या, मग माणूस मोठा होत असतो. हे शकलंय बेकार आहे, रावणाला वाजिलंय, या शकानं रावणाला वाजिलंय. तर आपल्याकडे आहेच काय बापू पसापसा जेवारी आहे ना, लय अवघड मिळ आहे आपला. हो ना, आपल्या तर फुकूनच जावं लागेल, लांब राहिलं. यायला सगळ्याला जगदंबा समजायचं, जगदंबा. काय सांगू लागलो कोणी गेलं विसरून याच्यात. हा दूध घ्यायला गेलो, आणि दूध घ्यायला गेलो आणि ती बाई म्हणली, आता सुनाल म्हणली आता महाराज यायले तर रांगोळ काढली. हिनं रांगोळ काढून मधात जाणं शेजारणीच्या कुत्र्यानं संडास करणं संगत झालं त्या रांगोळीवर. आता मी घरी जाणार म्हणून त्या कुत्र्यानं रांगोळीवर संडास केली आणि ही शेजारणीला भांडू लागली, तुमचं कुत्रं. ती म्हणली माया कुत्र्यानं संडास केली त्याच्यावर नाव आहे का. ती बी लय आगाऊ होती ना, तिनं नवऱ्याच्या 2दा दिवसात उतरीत हाणली, ती हिला भेटी का. अशा काही काही बाबा उचकाण्या, बाबा लय उचकाण्या काही काही. ज्याच्या नशिबात बायको सात्विक का त्याला झोपड्यात स्वर्ग गुरुजी, आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कशा त्याला बंगल्यात मसन वाटा. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. उचकानी बायको भेटली की समजायचं इस्पिड्याचं पापूत आलं, आणि सात्विक बायको संसारात भेटली की समजायचं 200 पिढ्याचं पुण्य उतू आलं. हो इतकी ताकद असते त्याच्यात. बायको सात्विक भेटणं साधी गोष्ट आहे का, लय पिढ्याचं पुण्य लागत असते. हो उचकाण्यात लय जणायला भेटतात. हो नाही नाही, त्याच्यापेक्षा आधी गेलेलं बरं. आम्ही घोडी आणली 3.5 लाखाची घोडी घेतली, घोडी, आणि त्याला म्हणलं 1 लाख रुपये बसल्यावर देतो, 8 दिवस मला बसून पाहू दे, आणि मग राहिलेलं लाख देतो, नाही तर ही घोडी आणून घालीन आणि ते 2.5 लाख घेऊन जाईन. ते म्हणलं वा वा काहीच हरकत नाही, घोडी चांगली निघली तर. म्हणलं 11,000 इनाम. घोडी पहिल्या चालीला चांगली चल, मधल्या चालीला चांगली चल, आणि तिसऱ्या चालीला 45च्या स्पीडनं, मोटरसायकल 45च्या स्पीडनं, मी घोडीवर. पण घोडीला एक खोड लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. हो मी म्हणलं 2.5 मधले 25 कमी दी, ही घोडी तुलाच राहू दे. ऐसा क्यों बोले, ते राजस्थानचं होतं. मी म्हणलं आयंदळ घोडीशे पायंदळ भाला, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायकुशे रांडका भाला. विठाला विठाला विठाला. कधी कधी माणसंच बेकार असतात असं सोडून द्या बरं. काही काही मावल्या पण इतक्या सात्विक, आता भंगिऱ्याचा संसार करायला मायबापाचं नाव करण्यासाठी इतक्या माझ्या महाराष्ट्रातल्या बायका सात्विक आता. आणि काही काही इतक्या साध्या आहेत का. 90,000 पगार आमच्या मित्राला, हप्त्यात 4 हॉटेलीवरचं आणायला येते. हो 3 तारखेला त्याचा पगार दुसराच उचली तर कोणी बी. मी म्हणलं असं कसं काय झालं रे. ते म्हणलं जशा रंगाची साडी तशाच रंगाची चप्पल आहे तिला, जितक्या साड्या तितक्या चपला घ्यायला लावल्यात, आणि हप्त्यात 4 दिवस हॉटेलीवरचं जेवायला आणा म्हणती. महाराज पगार कशी पुरण, कशी पगार पुरण, कशी पगार पुरण, कितीच अवघड काम आहे म्हणलं. पण असं असल्यावर कसं जगावं. साध्या आहेत काय आहे का नाही, दोन्ही बाजू येतात. कधी कधी माणसालाच वाईट म्हणतो असं नाही, कधी कधी तुमच्यातला पण वाईटपणा बाजूला काढा. तुमच्यातलं पण कलईत भजे तळायचं करू नका. हां हां निवळ कलईत भजे तळले ना, दोघायला इटा उचलायला जावं लागत असते. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे चाक येतं. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे. गुरुजी शिल्लक झाला ना टाईम, आता येतो टायमावर, आता बस झाला आहे का नाही. गॅसची टाकी नवऱ्याच्या डोक्यावर, पराठ्याचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, सडाचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, धिलप्याचा भारा नवऱ्याच्या डोक्यावर, बाजाराची पिशी त्याच्याच हातात, बोट तुटले तरी दिवाळीला माहेराला गेल्यावर म्हणती मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही, त्याला फुकून दी. दळणाचा डबा त्याच्याच डोक्यावर, किती काम आहे त्याच्या पाठीमागं, तरी पण थोडंसं दुःख सहन करण्याची क्षमता नाही. किती दुःख असेल,
ब्रह्मांडाचा मालक ज्याचा पुत्र आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हमता मग कोठे. एवढी सत्ता ज्याच्या ताब्यात तो पुत्र आहे, बाप किती अधिकारी असेल. आणि त्याच्या बापाला गळ्यात बेड्या, कमरेत बेड्या, पायात बेड्या, किती परिस्थिती. आणि समोर रक्ताच्या नात्याचं नैतिक किती मोठं दुःख आहे. आपटून मारलेले लेकरं, तरी दुःख सांगितलंच नाही. शहाणी माणसं मूर्खापाशी रडत नसतात. शहाणी माणसं दुःख हे दुःख निवारण करणाऱ्याला सांगावं. जी माणसं आपलं दुःख ऐकून 6 नळ्यानं पेरीत आहेत का, अशा भंगिऱ्याला दुःख सांगायचं नाही. बायकाला लय नाद असतो मुळू रडायचा. शेजारीनं आली की काय काकू फारच आमच्या आत्याने त्रास द्याला. वछे तू आशाबाईपाशी रडीस, तिनं दोन्ही सुना आडात ढकलून मारल्यात. मग जिनं दोन्ही सुना आडात ढकलून मारल्यात, 2 फुकून देऊन मारल्यात, अशा पांचट बाईला तू दुःख सांगायली काय? तू दुःख नीट करीन ती. दुःख संतांना सांगितलं पाहिजे, तर आपलं दुःख निवारण. देवा सांगू सुख दुःख, देवा निवारील भूक, देव निवारील भूक, देवा निवारील भूक. देवा सांगू सुख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील. आपली हिम्मत असेल तर देवाला दुःख सांगा, संतांना दुःख सांगा. ते निवारण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. माणसाला दुःख सांगून काय होते? जगात असा एखादा माणूस आहे का? शिंदे पाटील त्याला दुःख नाही. जगी सर्व ऐसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाये. एका सात्विक व्यक्तीचं वाक्य आहे. प्रत्येक जणाला काही ना काही दुःख आहे. मग दुःख निवारण करण्याची ताकद माणसात असती तर स्वतःचे दुःख माणसाने दूर केले असते. नाही आपल्यात ताकद. डॉक्टर मध्ये सुद्धा नाही. वैद्य वाचविती जीवा, तरी कोण ध्याती देवा. त्याच्याकडे सुद्धा नाही आबाती ताकद नाही. फक्त देव आणि संत हे आपलं. देवाच्याही पेक्षा संतांकडं, देवाकडं दुःख सांगितल्याच्या नंतर एखाद्या वेळेस देवही संतांकडे आपली व्यथा मांडतोय. त्याचे दुःख निवारण करण्याची संतात ताकद आहे. देवाकडे सुद्धा सुख नव्हतं. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. एवढे मोठे अधिकारी संत आहेत, सांगा त्यांना दुःख. वसुदेव अधिकारी होते. दुःख पचवण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला ज्ञानी म्हणतात. असा ज्ञानी पिता असताना त्याला सोडून जगाचा बाप यशोदेकडे नंदाकडे राहतो, यालाही नवलच म्हणावं लागेल. नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कुडे. पुढे सांगले, पृथ्वी जेने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. लक्षात घ्या, एका माणसाच्या पिशवीत 5 लाख रुपये येतं. महाराज तुमच्यासारख्याला भूक लागल्यावर बस स्टँडला केळं खाता येतात का? भूक तर लागली, खाईन नाही एखादा, तिथंच सोलीन, तिथंच सालटे टाकीन. त्या सालट्याहून 2-4 लोक पडतेन, कारण त्याला ओळखीतच कोण. तुम्हाला जरी नाही ओळखीलं तर तुमच्या पोशाखाला ओळखीतील. गोपीचंद लावलेला आहे, टोपी आहे, पांढरे शुभ्र कपडे आहेत, गळ्यात तुळशीची माळ आहे, आणि शोभतं काय या माणसाला बस स्टँडवर केळं खाला. काय याच्या पोटात बरं ह्या नांदायला, हे यायचा शब्द आहे बरं. पोरग म्हणलं माय भूक लागली, काय तो ह्या पोटात बरं. या काय शास्त्रातला नाही, हे यांचा शब्द आहे, आपल्या मराठवाड्यातला प्रसिद्ध शब्द आहे. मग नाही करतायत. पण तुम्हाला किती वेळेला भाकरी द्यायची हे त्याच्या हातात आहे बरं का. एक पुरावा दुसरा सांगतो बापू. मी लहानपणी कोणाची विहीर फोडायला लागल्यावर पाहायला जात होतो. नाद आहे पहिल्यापासून शेतीचा, आणि असावा काळ्या माईचा नाद माणसाला. हो, 5 क्विंटल सोनं 5 क्विंटल चांदी असली तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नसते. त्याच्या बळावर दुसऱ्याच्या नाकात काळ्या नाही घातल्या पाहिजे. शेतीवर प्रेम केलंच पाहिजे. जगातला किती जरी मोठा असेल तर पवित्र शेतकऱ्याच्या रक्ताच्या घामातून निर्माण झालेला मोतीच खाण्याची ताकद विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीत आहे. बाकीचं खाऊ शकत नाही. बंडलावर बंडलं टेकून 10-5 बंगले बांधताल, पण पोट नाही भरणार त्याने. नाही, त्याच्यासाठी त्या पैशाची धान्याची विकत घ्यावं लागेल. असो, विहीर बघायला जायचो. मग त्यावेळेला हे ब्लास्टिंगचे नव्हते ट्रॅक्टर, त्यावेळेला ते बार घ्यायचे. पहारीनं ठराविक लोक असायचे, त्यांना तो बार कोरता येत होता. लोखंडाच्या पळ्या असायच्या मधलं काढायला.
पळ्याले शहाणपणा करतात कुठं पण. हो, काही काही माणसं पळ्याच्या अवताराचे असतात. ह्या बैठकीत तिथं घुसतेन, त्या बैठकीतला चहा पेतेन, इथलं दूध पेतेन आणि 7-8 बैठकीत जाऊन पेटतेन. त्या माणसाला पळी नाही तर चाटू म्हणायचं, विठाला विठाला विठाला. आणि त्याच्यामध्ये ती दारू टाकायची, ती बत्ती लावायची. दारू म्हणजे ही नाही बरं का, त्याला कोळशे लागतात लोखंडीच्या झाडाचे. कळणार नाही जिनच्या पॅन्टीवाल्याला लोखंडीचं झाड कोणतं असतंय, ते आराटीचं असते. हे फक्त जुन्या बापदाद्यालाच माहिती आहे. म्हणून ज्याला हे कळतंय त्या म्हाताऱ्याला सांभाळा. हजारो सप्ते केल्याचं पुण्य तरुणांना प्राप्त होईल. विठाला विठाला शेवटी वाळू टाकत असतात नदीची. मग ते बार ठासायचा, त्याला बाजूला काळ्या मातीचं आळं करायचं, ती बत्ती भिजू नये. त्याला वरी डोळ्या असायच्या आणि मग तो माणूस पेटवायचा आणि तो सरसर वर यायचा. कितीतरी मेले पण शिंदे काका, मेले पण याच्यात लोक बऱ्यापैकी. पोटासाठी काम करणारी माणसं मेली कितीतरी. पण त्याच्यामधून मोठमोठाली दगडं निघायची. पृथ्वी ज्याने तृप्त केली शिंदे सर, तो टोळ निघायचा. दत्ताबाबा तो टोळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात बेंडूक निघायचा. आहे का पुरावा? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. क्या बात आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. मुखी तारा कोण घाली तया. मुखी तारा कोण घाली. कारे नाठवीची कृपाळू देवाची. कारे नाठवीची कृपाळू देवाची. तयामुखी तारा कोण घाली. तयामुखी तारा कोण घाली. कारे नाठवीची कृपाळू देवासी. कारे नाठवीची कृपाळू देवासी. काय मालकाचा गोडपुरा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू तयामुखी चारा. ही पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. किती खोल येतो दगड, भले मामा, किती खोल आहे, किती खोल येतो. मग एवढ्या मोठ्या 100, 70, 80 फूट खोल असणाऱ्या पाषाणाच्या दगडात अछिद्र, छिद्र नाही त्या दगडाला, अछिद्र दगड आहे. आणि त्याच्यामध्ये जगाचा मालक त्याला चारा घालतोय. पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद. याच्या पलीकडे सांगतो, तुमच्यापैकी बऱ्यापैकी बागायती आहेत, धरणापासून बऱ्यापैकी तुम्ही मोठी माणसं आहेत. आमच्यापेक्षा तरी 30-35 वर्ष मोठे आहेत. आता काय नाही, आमच्याकडे बैल पण खाली तोंड लाईत नाहीत, सारे कुचलच असतील. तुमचा काय मोठा वाडा पोकळ वसा वारा जाई बसा बसा. मोठी माणसं आहेत तुम्ही, म्हणजे तुमचा विरोध करतो असं नाही, काय ताण नाही. किती मोठे व्हा, आमच्याकडच्या पोरी तुमच्याकडे देऊ, संपत्त्या आमच्याच पोरीच्या ताब्यात येणार आहेत. विठाला विठाला विठाला. माणसानं दुसऱ्याच्या संपत्तीला पाहिल्यावर जळलं नाही पाहिजे. त्या संपत्तीवर आपलं वर्चस्व कसं होईल असं डोकं लावलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. मोठी माणसं, बागायती माणसं आहेत तुम्ही, चांगली माणसं आहेत. पण तुमच्या बागायताला 15 दिवस जर पाणी नाही दिलं तर ते बागायत वाळून जाते. पण जमिनीपासून 200 फूट डोंगरावर चैत्र महिन्यात सुद्धा बोरीला पाली फुटती. फुटती तरुवार उष्ण काळ मासी. 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 जीवना कोण घाली. जीवना कोण घाली. अरे नाथवीची कृपाळू देवासी. अरे नाथवीची कृपाळू देवा.
उष्ण काळ माशी फुटती तरुवर किंवा फुटती तरुवर उष्ण काळ माशी जीवन कोण घाली 200 फूट डोंगर गेलंय कोणी झारी घेऊन आबा नाही गेलं ही ताकद कोणाची आहे ही पंढरपुरातल्या मालकाची एक दुसरा पुरावा सांगतो काष्टा भययनि व्याप्त सुधे पाषाण भययनि सकल स्थिता वायुर सुवेग सकल स्थितम धरणिर्गर्भा जायन्ते पुनित फलायन जठरानलो तृप्तावस भय जायन्ते जगदानंदम कंदपतयम पुरत भयायनि सकल सुधा पुरत भयायनि सकल सुधा पुरत भयायनि सकल सुधा नैवम गिरगावकर लिखितम मी नाही लिहिलं आणि मी लिहिलेलं पपेची माय ऐकायची नाही तुम्ही कसं ऐकता पपेची माय म्हणजे माझी मंडळी ती ऐकायची नाही तुम्ही कसं मान्य करता आकाशात एक पक्षी आहे तो पक्षी 7.5 महिने खाली उतरत नाही 7.5 महिने खाली उतरत नाही कसा जगत असेल तो आकाशात असा एक पक्षी आहे तो खालचं पाणी पित नाही चातकायत निर्भरयो प्रपटले शित्यांबरायाम नैवाम धरणी गर्भास्पर्शयम जलम ओखदब जायते ओखद म्हणजे औषधापुरतं पण खालचं पाणी पित नाही दत्ता बाबा ते काय ताकद असेल हो त्याची कोणाची कृपा आहे त्याची कृपा आहे त्याची कृपा आहे धरणी गर्भात काही जीव आहेत काही पाषाणात जीव आहेत काही आकाशात जीव आहेत असे काही जीव आहेत या सगळ्यांना जीव घालायची ताकद ज्याच्यात आहे आणि तो यशोदेच्या हाताने जेवायला लागलाय त्याशी यशोदा भोजन घाली याला सुद्धा नवलच म्हणता येईल विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती हे मंडप उभा करण्यासाठी याला खांब दिलेत लोखंडाचे असतील लाकडाचे असतील हे सगळे लोखंडाचे आहेत याच्यातले 2-4 काड्या हे खाली पडत आहे पण ह्या मंडपाला कोणाचं डोकं असेल आपण बसलो ते मंडप आहेत घरं आहेत हे सिमेंटाचे डोंगर आहेत मोठमोठाले बंगले आहेत माळदं आहेत जोडण्या आहेत ह्या जमिनीवर आहेत पण हिला कोणाचं डोकं असेल त्याचं डोकं आहे त्याचं डोकं ह्या विश्वाला कडेवर घ्यायची ताकद त्याची आहे खालचे 7 वरचे 7 त्याच्यावरचे 14 आणि त्याच्यावरचे 21 खालचे 7 आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ त्याच्यावरचे 7 सिंहदीप कौशदीप शाल्वदीप पलवंगदीप बस झाले इतके बाकीचे घरी गेले वाचा मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला बेताडासारखे वरचे 7 त्याच्यावर 14 भुवन 21 स्वर्ग दत्त बाबा हे सगळे कोणाच्याकडे वेत त्यानं जरा असं केलं की सगळं हालत मग विश्वाला कडेवर घ्यायची ताकद ज्याच्या आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला ते नवलच म्हणावं लागेल की नाही नवल केवडे केवडे शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी आपल्या संस्कृतीमध्ये एक जन बायको केली तो संन्याशाच्या ब्रह्मचार्याच्या यादीत येत नाही करता जरी चूक केली तर लोकांच्या नजरेत तू ठरशील पण पंढरपुरातल्या मालकाच्या नजरेत तू तर मात्र हरामखोरच विठाला विठाला कारण बाकीच्या सगळ्या पेपरात कॉफ्या चालत्या ओळख असल्यावर पण वारकरी संप्रदायात कॉफी चलत नाही आहे का पुरावा येथे नाही खोटा चालत परिहार चालत परिहार येथे नाही खोटा चालत परिहार चालत परिहार दानाची अंतर पांडुरंगा दानाची अंतर इथे नाही खोटा चालत जानशी अंतर त्याला सगळं कळतंय मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है त्याचे डोळे आणि कान किती तीक्ष्ण आहेत मुंगीचा पाऊल किती मोठा असेल गुरुजी बारीकसा
सूक्ष्मदर्शकाखालीच पाहावं लागन मुंगीचा पाय, आणि मुंगीच्या पायातलं घुंगरू, आणि घुंगरू तसं वाजत नाही, त्याच्यात लोलक नाही तर मणी, घंट्याला लोलक म्हणतात, आणि घुंगराच्या मधात असतो त्याला अण्णा, जो त्या अण्णा मणी म्हणतात. मग पायच जर सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा तर त्या पायाला घुंगरू केवढं बांधा, आणि त्या घुंगरातला मणी किती मोठा असेल, त्याचा आवाज कसा निघत असेल ते पंढरपुरातल्याला कळतोय. आपण चुका केलेल्या कळत नाहीत का? जाऊ दे, कशाला हिचकायचं. दुसऱ्याची धुणे जास्त धुत बसल्यावर कालांतरानं बायकोची साडी धुवायची वेळ येत असते. म्हणून शक्यतो दुसऱ्याचे कपडे नाही धुतले पाहिजे माणसानं. आपलं आपलं बघायचं, कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. पण चूक करणारा माणूस ब्रह्मचार्याच्या संन्यासाच्या यादीत येऊ शकत नाही. लोकांच्या डोळ्यात माती टाकील, देवाच्या डोळ्यात टाकता येत नसती. ते लय देवचतुर जाणोनी अंतर वर्त तसे, त्याच्यासारखा चतुर कोण नाही. असो, पण लग्न केलेल्या माणसाला संन्यासाच्या यादीत येता येत नाही. आणि कालांतरानं प्रपंचाचा त्याग करून जर संन्यास घेतला तर ब्रह्मचारी होता येते, पण बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. पुराणाचा पुरावा सांगतोय, हे काय मी माझ्या घरचं सांगत नाही, आमच्या आज्या पंजाने लिहिलेलं नाही, योगी ऋषी मुनींचं वाक्य आहे ते. मग बाल ब्रह्मचारी राहण्यासाठी शक्यतो यांची सावली पण पडू द्यायची नाही. तुला राग आला असन दाद्या, पण ज्याला मोठं व्हायचं का त्यानं यायच्या लांब राहा. मग राजकारणात मोठं व्हायचं असेल तरी यायच्या लांब राहा, व्यापारात मोठं व्हायचं असेल तरी यांच्या लांब राहा. 637 ट्रक गेले एका व्यापाऱ्याचे, बोल्ट पण नाही राहिला. शेवटी ते दुसऱ्याच्या टरकायला गिरीज भरीत आहे आता. हो, बाईच्या नादामुळं चुकीचं काम केलं त्यानं. 624 ट्रक मी डोळ्यानं पाहिला तो माणूस. आता गिरीज भरते, आमच्या गाडीला एके दिवशी गिरीज भरलो. हो, तर मी म्हणलो कोण आहेत, काय नाही म्हणलं, असे टाटाचे 624 ट्रक होते माझ्याकडे. मग कस काय त्यानं डायरीतला फोटो दाखिला, इच्छामुळं चट गेले म्हणला. हो, आणि आता बापानं करून दिली, तिच्यासाठी गिरीज भरून तिला जगितोय, ट्रकला गिरीज भरितोय. म्हणून तुला राग येऊ देऊ नको. मी कोणाला कॅमेरे लावू देतो, आमचे लोक बरेच लावू देणार. मला काय वाटत नाही, आपल्या हौदात पाणी येतो रग प्या. जे दिवशी आमचं संपल ते दिवशी मी निघालो तुरी कापायला. विठाला विठाला प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर आपली स्वतःची पत्नी सोडून प्रत्येक स्त्रीला माय जो कोणी म्हणत असेल तो जगातला 1 नंबरचा आहे. मोठं व्हायचं असेल तर संप्रदाय त्या का तिळा इतकं पाप जमत नाही, तिळा इतकं अद्याप नाही. नको नको स्त्रियाचा परिकरिती आघात. मला वाटतंय पैठणच्या मालकांचं वाक्य. हो हो हो, वा. काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. हा एक पुरावा आहे. हा, दगडाची बाई सुद्धा नाही. एका ब्रह्मचार्याच्या रथाला लाकडाची भावली लावली होती, लाकडाची. जगातला 1 नंबरचा ब्रह्मचारी, त्याचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. काळड्याशिवाय रथात बसलत नाही. म्हणून त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथाव बसत नव्हता, इतका अधिकारी. अहो, निसर्ग बदलायची ताकद होती. इच्छामरणी देखोनी दक्षिणायनाती घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळासी सारोनिया दुरंग स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस यमाला उभं केलंय. यमड्या थांब तिथंच. 22.5 दिवस. किती ताकद, फक्त ब्रह्मचर्याच्या तेजाची ताकद होती, एवढी मोठी ताकद होती. विढाला विढाला पण थोडीशी चूक केली तर ब्रह्मचर्य आणि संन्यास मातीत जातोय. याला बायका किती होत्या पंढरपुरातल्या मालकाला? 16,108. आणि तितक्या भोगून ब्रह्मचारी. बर म्हणायला गिरगावचा बाळ आहे का? देऊतल्या मालकांचं वाक्य आहे, देऊतल्या मालकाचे. भोग भोगोनी ब्रह्मचारी, तुका म्हणे नटधारी. नटधारी शब्द वापरलाय. हो, आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. कसा काय ब्रह्मचारी होईल तर त्याचा पुरावा आहे. एक सोपा सांगतो तुम्हाला, कळेल रुचेल झेपेल अशा. लय अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. बापानं आपलं जिच्या सोबत लग्न लावून दिलंय ती सोडून जगातल्या वयस्कर स्त्रीला माय म्हणायचं, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणायचं.
अशी ज्याची मनाची वृत्ती आहे तो नुसता ब्रह्मचारी नसून लाखो ब्रह्मचार्याच्या बरोबरीचा आहे. विधीने काही गोष्टी केल्या, विधीने सेवन विषय त्यागाते समान, विषय त्यागाचे समान, विषय त्यागाते समान, विधीने विषय त्यागाते समान. वा. विधीने सेवन विषय त्यागाते समान. मालकानं दिलेल्या चौकटीत केलेला प्रपंच ब्रह्मचार्यापेक्षा काहीतरी व्याप्तीत. बघा ना 16,001. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला एक कटाळा ज्याला येईन त्याला खाली बसू द्या चोपदार. उगाच छोटाली लेकर आहेत ते. हो नाही असू द्या. कटाळा येतो ऊन थोडंसं तापलेलं आहे ते पॅन्टीवाल्या करते. विठाला विठाला विठाला. छोट्यांना कशाला त्रास द्यायचा. येतो या भंगावर. तुम्हाला साधा साधा याचा त्रोटक अर्थ सांगितला. बघा नवलाच्या गोष्टी ऐका, आशीर्वाद द्या तुम्ही. फार काही नवलाच्या गोष्टी येतात. 7व्या अवतारात मुलीनं बापाला सांगितलं, चोपदार बोलू नका तुम्ही, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. विढाला 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 विढाला. मुलीनं बाबाला सांगितलं, वांगीकर आबा, बाबा तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं ना, मग तुम्ही मुलगी विधवा केली. एक काम करा ना बाबा, तुमच्या जावयाला जिवंत करा आणि मुलीचं कुंकू वापस आणा. बापानं नवऱ्याला मारलंय असं नवऱ्यानंच बायकोला सांगितलं. त्या नवऱ्याचं नाव होतं इंद्रजित आणि शेषशाही अनंत भगवंताच्या मुलीचं नाव होतं सुलोचना. लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं होतं. तिनं सहज ते ताटात डोकं घेतलं आणि व्याख्या सांगितली, मालक तुमचे बाबा किती मोठे आहेत, 14 चौकड्याचं स्वराज्य तुमच्या बाबाला. काय वैभव आहे, पाषाण परीस भूमी जाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी. सरळ ब्रह्मदेवाशी कॉन्टॅक्ट वंशाचा. किती मोठा रावण. अंशी सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80 सहस्र बायका. काय वैभव. एवढे तुमचे बाबा असताना वाचविलं नाही. काय तुमचे एक काका. बल व्याप्तियो जठरानलेषुं भक्षन्ति परजयो सान्नेषु सजायन्ते नाम मौसारेन तद्रुयो. खंड्यानं अन्न खातेत, खंड्यानं मांस खातेत. काय उदर आहे तुमच्या एका काकाचं. ते झोपलेल्याचं नाव काय, कुंभकर्ण. केवढा मोठा काका तुमचा, नाही वाचिलं. तुमचा एक काका नामधारक आहे. हा कृतात्रेता युगात रावणाच्या लंकेत भजन फार गोड केलं. ते बिभीषणानं केलं. वाटत असेल एक पाहुणा भेटला आमचा, ते म्हणला मी 40 वर्षापासून भजन करतो. सकाळीच भेटला, चहा पाजून वाट लावला, उपरनं गिपरनं दिलं त्याला. पहाट नेमकीच आंघोळ झाली, मी अंग पुसून गंध लाईत होतो. तेवढ्यात म्हणला महाराज आताच काकडा करून आलो, 40 वर्ष झालं सुतक पडलं तरी भजन बंद नाही. एकदा म्हणावं चहा पेता पेता अर्धा चहा बसितन पुन्हा म्हणला. तर मी म्हणलं राव द्या पाहुणे राव, भजनासाठीच आपण आलो. देवे दिला देह भजना गोमटा. पण जाऊ दे, मला सांगितलं पण कोणाला सांगू नका. पुण्य सांगितलं की संपत असते, सत्कर्म सांगितलं की कमी होत असते. हो पाप सांगत जावा, उलट कमी होत असते. गुन्हेगारानं कोर्टात गुन्हा कबूल केला की शिक्षा कमी होत असते बरं का. मी काही गेलो नाही पण ऐकलं लोकायचं.
आपल्याला जाची वेळ बी येऊ नाही शिंदे काका. कशाला गरज आहे का नाही? कशाला उगं काही माणसानं या बा संन्याशान लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं? त्याला मागणं पुढं फुफुटा उडं काही गोष्टी गरजच नाही त्याला. कशाला जायचं लुगड्या दुकानात? ज्या गावात कोणालाच दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन? कोण घेईन चष्मा? कोणालाच दिसत नाही ना. काय गरज आहे आपल्याला तिथं जायची आहे का नाही? येऊ नये. येत असतो कधी कधी प्रसंग, पण येऊ नये. गुन्हा माणसानं प्रांजळपणानं सांगितलं की कमी होत असतोय, आणि सत्कर्म जस्त तोंडानं सांगितलं की त्याचं पुण्य कमी होत असतंय. म्या इतकं दिलं काय 3 बाऱ्या सांगायला बापा. 8 किलो कोपनच्या गव्हाच्या चपात्या खाऊ घातल्या. 3 दिवस भजण्याचं पोट दुखत होतं. त्यानं अर्धा किलो तो ववा खाल्ला ते पोट राहण्यासाठी, आणि तरी ते 8 किलो गव्हाचंच इतकं सांगायला. तितक्याचा शिरान, 6 किलो तांदळाचा भातन, 3 छटाक हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची कढीन, ते बी ताक दुसऱ्याचंच होतं. आणि तरी हे चटू मातीत जाते. सत्कर्म सांगायचं नाही, झाकलं पाहिजे. त्याला सांगितलं राहू द्या. ते म्हणे महाराज पण बघा ना 40 वर्षापासून, आणि त्याच्या म्हशीचा कोठा मागच्या हप्त्यात जळाला. 9 म्हशी मेल्या. गाई लांब होत्या त्याच्यामुळं वाचल्या. 9ला 9 म्हशी मेल्या. तर मी म्हणलं किती म्हशी मेल्या? 9 म्हशी मेल्या महाराज. चहा ठेवूनच द्याला. म्हशीचं ध्यान झाल्यावर ते खिसा जरा रिकामा झाला ना. तर मी म्हणलं केवढ्या एकही म्हसड 1.25 लाखाच्या खाली नव्हती महाराज. म्हणलं एक सांगू का? किती वर्षापासून भजन करतात? 40 वर्षापासून. मग तुम्हाला तुमच्या भजनाच्या बळावर म्हशीचा कोठाही जिता नाही आला? बिभीषणानं 19 घरं जळू दिले नाही. ताकद कशाची होती बापू? प्रतापे सबळ नामातिया, प्रतापे सबळ नामाचिया, प्रतापे सबळ प्रतापे सबळ नामातिया. मने आती झाला ते शीतळ, मने झाला ते शीतळ. प्रतापे सबळ नामातिया, प्रतापे सबळ नामाचिया, तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ. या प्रतीत पाहायचा नाही अभंगा, नागपूर प्रतीतला पाहायचा. हो. लंकेशी उराले बिभीषणाचे घर, हृदय सीतावर मनोनिया, हृदय सीतावर. लंकेशी उराले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले बिभीषणाचे घर, हृदयी सीतावर मनोनिया. त्याच्या आधीचा पुरावा. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ भजनाची या. नाम म्हणजे भजनच. काय ताकद. नागपूर प्रतीतला अभंग. एक जण म्हणला महाराज एक शपक आहे. मी म्हणलं सुंबळ्या गाणे म्हणल्यापेक्षा बरं आहे ना नालाय का? काहीच कायला रे म्हणलं. तू काल परवा माळ घातलीस दात पडल्याव चावणं गेल्याव. तू जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्याचा वास आला तू हांगाचा, आणि तरी महाराजाच्या नाकात काळी घालतो का सुंबळ्या? यम तुला इतका हानीन भडव्या, इंच भर जागा ठोणार नाही लाल व्हाची. विठाला विठाला वक्ते बाबा पुरावा सांगत होते. हा वक्ते बाबा सांगायचे. भजनाच्या ताकदीनं महाल जळू द्याला नाही महाराज. एक शपक पण पुरावा सांगतो. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण के कोटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. एकट्या विभीषणाचं घर महाराज जगातला 1 नंबरचा वारकरी जाळू शकत नाही. जगातला 1 नंबरचा वारकरी. मी नाही सांगत, पैठणचे मालक म्हणतात. येऊनी जन्मला मरकट. आता ऐका. तो वैष्णवा माझी आती श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. माझ्या भाषेत सांगतो, ऐसा भडवा कोण आहे. मारुती रायला वाईट म्हणण्याची कोणात ताकद आहे? आणि अशा निष्ठावंत व्यक्तीनं घर जाळलं तरी जळालं नाही.
बाई सांगते निष्ठावंत नामधारक तुमचे काका, तरी तुम्हाला वाचिलं नाही. माझ्या बापान मरू दिलं नसतं. ते म्हणलं तू ह्यात बापान फुकलेन. मग लक्ष्मणजीला कळालं मी मारलंय, बाप कसं म्हणते. लक्षात आलं मी शेष आहे आणि ही माझी मुलगी आहे, जावाई माझा. मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं. दादा काय लखन, उठावं लागते. नवल सांगते नवल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं लखन काय गरज आहे रावणाचं पोरग उठविण्यात. नाही म्हणे ते पोरग जरी रावणाचं असेल तरी आपला जावाई आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या बाईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं मी. कदकद अंतकरण गहिवरून आलं. लखन मोठा अपराध केलास बापा, पण उठितो मी. हे बारीक बारीक वानर राहील कळाल्यावर मारुती राहील सांगितलं. अरे म्हणले ते आता लोक विरोधात होते पण रात्री ते एकूण एकाला भेटलेत बरं का. राजकारणात असं असतं बरं का. हो बापा राजकारण ऐक नाही आबा, मोठं राजकारण असतं. आखरीची रात्र वैऱ्याची असते. कोणीकडे सुटकेची जाते आणि कोणीकडे डबके जाते आणि काय बदल होईल काय. बापरे बापरे बापरे. पण ते वानर होते, ते गठुडे घेणार नव्हते. इमानदार मतदान केलं फक्त वानरांनी. माणसा इतकी बेमान जात जन्माला याची राहिली. विठाला विठाला मारुतीरायन सांगितलं अरे ते एकूण एकाला मिळाले. हो म्हणे मिळाले ते एकूण एकाला. वैकुंठवासी माधव महाराज, आजची पुण्यतिथी आहे का म्हणून मी गजर केलता. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर महाराष्ट्रातली पुराणातली एक नंबरचे बादशाह. तितकं पुराण कोणाला पाठ नव्हतं. अद्याप नाही. माधव महाराजांची संगती एका निष्ठावंत वारकऱ्याला लाभली. वैकुंठवासी नामनिष्ठ नामदेव महाराज पठाडे हे त्यांच्या तालमीतलं रत्न होतं. फार मोठी ताकद अधिकारी होते. आणि त्याच्यानंतर पुराण सांगितलं धर्मभास्कर वक्ते बाबांनी. नाना प्रकारचे निर्वाळे द्यायचे. अधिकारी लोक होऊन गेले महाराष्ट्राला ही दोन माणसं. विठाला 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 काय गोड काल आहे. एका नामनिष्ठाच्या एका पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायातले आधार्यू आपल्या मराठवाड्याला लाभलेले वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य माधव महाराज मगर त्यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. आणि आजच्या पर्वणीवर आजचा काल आहे. हा काला म्हणजे मला तर वाटतं या काल्याच्या प्रसादाची अपेक्षा विटेवरचा मालक सुद्धा करील. कारण इतके अधिकारी होते माधव बाबा. विठाला विठाला मालक सांगायचे. त्यांच्या मुखारविंदातून गोड वाक्य पडायचं. ते म्हणायचे मारुतीरायने विचारलं प्रभू इंद्रजित जर तुमचा जावाई आहे तर मग रावण कोण आहे. म्हणले विवाही. मग रावण तुमचा विवाही आहे तर मग रावणाची सीता कोण झाली. प्रभू रामचंद्र म्हणले येईन. मग विवाहाने येईन पळून न्यावा का. मी नाही म्हणता. हे शोभतंय का तुम्हाला. भगवान म्हणले हनुमंता जाऊ दे. वादात काय बोलत नाही माणूस, भांडणात काही बोलत आहे, दुष्काळात काही बी खाते का नाही आंबाड्या घुगऱ्या आणि थोडंसं एकूण एकाच्या बाचाबाचीत झाला असन रागा वैतागात. पण इंद्रजित आमचा जावाई आमच्या पोरीच्या कुंखासाठी उठवायचा आहे. पण ते मारुतीराय आहेत. म्हणले आमच्या सगळ्या वानरायचे कातडे गेले राक्षसायला भांडू भांडू आणि तुम्ही आता मुख्य माणसं एक झाल्या मधले मेले ना. वरच्याने इकडे तिकडे उड्या टाकल्यावर खालच्या कार्यकर्त्याला कळतच नाही कोण्या नदीचं पाणी प्यावा. विठाला विठाला विचारलं प्रभू कसं आहे. पण ते मारुतीराय आहेत. लागलीच उड्डाण केलं. महर्षीच्या आश्रमातून एक पान आणलं. त्याच्यावरला श्लोक पुढे टाकला. बघा प्रभू रामचंद्रान मान खाली घातली आणि लक्ष्मणाला सांगितलं पोरीचं कुंकू वापस आणता येत नाही. बाईनं सांगितलं मालक दादा बाबा काका. काका म्हणजे रामचंद्र, बाबा म्हणजे लखनलालजी. ठीक आहे तुम्ही जरी नाही माझ्या मालकाला उठिलं तर मी कुंखासोबत जाईल. मग बाई सती गेली बाई, पण कुंकू नाही हलू दिलं. चला मला सांगायचं एक, जगाच्या मालकाला स्वतःच्या पोरीचं कुंकू वापस आणता आलं नाही म्हणजे जावाई उठिता आला नाही म्हणजे बंधन कोणाचं होतं. बोलीला वाल्मिक ऐका नवल. आणि पुढच्या अवतारात एका बाईनं ठराविक दिवसापुरत्या भाकरी खाऊ घातल्या. ती बाई महर्षी सांदीपनींची पत्नी होती. आणि त्या बाईचं पोरग समुद्रावर आंघोळीला गेलं आणि बुडालं.
आणि प्रभू भगवान कृष्ण परमात्मा म्हणले आता माझं शिक्षण झालं, गुरुजीचं दर्शन घेतलं आणि निघता निघता गुरुमातेचं दर्शन घेतलं, पायावर साष्टांग दंडवत केला, आईसाहेब येतो, डोळ्यात पाणी पाहिलं, म्हणलं काय झालं रडायला? काय नाही, तू होता तोपर्यंत पोराचं ध्यान होत नव्हतं रे, पण तू चालल्यावर पोरग दिसणार आहे, काय करावं? मृतपुत्र जीवविला. दृष्टांत संपला. जावायला उठिलं नाही, पोरीचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद नाही, आणि गुरुचा पुत्र उठिला, यालाच म्हणतात नवल केवाडे केवाडे, नवल